नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑटोमोटिव्ह डीलरकडील स्पेअर पार्ट मॅनेजर किंवा स्टोअर मॅनेजर यांच्या कार्याचा अभ्यास करणार आहोत. आता स्पेअर पार्ट मॅनेजर किंवा स्टोअर कीपर यांचं जे काम आहे ते वर्कशॉपमधील मेकॅनिक्स आहेत. त्यांनी जॉब कार्ड किंवा रिक्वेस्ट ऑर्डर केल्यानंतर त्या जॉब कार्डमध्ये असलेल्या नोंदवलेल्या स्पेअर पार्टची डिलिव्हरी करणे, संबंधित मेकॅनिकला देणे, त्यानंतर त्याची नोंद करणे आणि नोंद केल्यानंतर बिलिंग डिपार्टमेंटला पाठविणे, अशा पद्धतीचं काम त्या स्पेअर पार्ट मॅनेजर किंवा स्टोअर कीपर यांच्यामार्फत केलं जातं. अर्थातच या स्पेअर पार्ट मॅनेजर यांच्याकडून संबंधित जी कंपनी आहे गाडी बनवणारी, त्या कंपनीतल्या संपूर्ण गाड्यांचं स्पेअर पार्टचं अद्ययावत ज्ञान असणं गरजेचं असतं. संबंधित स्पेअर पार्टची नावं, त्यांचे कोड नंबर्स, त्यांची टर्मिनॉलॉजी या सर्वांचा अभ्यास असणं खूप गरजेचं असतं. आणि त्या संपूर्ण अभ्यासामुळं त्याला संबंधित स्पेअर पार्ट कमीत कमी वेळेमध्ये त्या मेकॅनिकला डिलिव्हर करणं सोपं जातं. आता आपण या ठिकाणी पाहत आहोत, एक स्पेअर पार्ट स्टोअर आहे. त्या ठिकाणी संबंधित मॅनेजर असेल, स्पेअर पार्ट मॅनेजर असेल, संबंधित मेकॅनिक असेल, किंवा काही वेळेला या स्पेअर पार्टचे आउटलेट सुद्धा त्याच वर्कशॉपमध्ये दिलेले असतात. म्हणजे वर्कशॉप व्यतिरिक्त बाहेरून येणारे मेकॅनिक किंवा कस्टमर यांच्यासाठी देखील स्पेअर पार्ट देण्याची सोय केलेली असते. ते देण्याचं काम या स्पेअर पार्ट मॅनेजरकडून केलं जातं. तर यामध्ये सर्वप्रथम जे महत्त्वाचं काम आहे ते आपण पाहूया. उत्पादन सेवा संस्थेतील विविध विभागांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची यादी करणे. याचा अर्थ ज्या OEM आहेत, म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, म्हणजे स्पेअर पार्ट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या किंवा त्या संस्था यांच्या विभागांना आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तूंची यादी आहे ती यादी मागवणं आणि स्पेअर पार्टची मागणी करणं, अशा दोन्ही पद्धतीची कामं या स्पेअर पार्ट मॅनेजरकडून किंवा स्टोअर मॅनेजरकडून केलं जातं. आता ही असणारी ही यादी आहे, ही यादी जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटकडून संबंधित मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे त्या कंपनीला रिक्वेस्ट करून त्या वस्तू मागवणं, त्या मागवण्यासाठीची यादी तयार करणं, हे काम या स्टोअर मॅनेजरकडून केलं जातं. आता आलेल्या ज्या वस्तू आहेत, जे स्पेअर पार्ट आहेत, त्यांचं योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी नियोजनबद्ध असं मांडणी करणे किंवा संग्रह करणे हे त्या स्पेअर पार्ट मॅनेजरचं काम असतं. आता ही मागणी करताना रोजच्या रोज किंवा डेली रुटीनमध्ये लागणारे
स्पेअर पार्ट असतील किंवा ब्रेकडाऊनमध्ये लागणारे स्पेअर पार्ट असतील, याचा अंदाज घेऊन त्या अंदाजानुसार ही जी मर्यादा आहे, ही मर्यादा कमाल आणि किमान अशा पद्धतीने सांभाळ करणे किंवा त्या पद्धतीने मेंटेन करणं हे काम केलं जातं. रुटीन मेंटेनन्समध्ये ऑइल असेल किंवा काही जे रेग्युलर मेंटेनन्ससाठी लागणारे ऑइल फिल्टर असतील, डिझेल फिल्टर असतील, फ्युएल फिल्टर असतील, इत्यादी इत्यादी अशा ज्या गोष्टी आहेत ज्या सातत्याने लागत आहेत, त्यांचा साठा किती करायचा. आणि काही गाड्या अशा असतात की बऱ्याच दिवसानंतर त्या स्पेअर पार्टची गरज लागते किंवा ब्रेकडाऊन मेंटेनन्स नंतर ती गरज लागते. मग असे पार्ट किती ठेवायचे याचा साकल्याने विचार करून ते स्पेअर पार्ट त्याची मागणी करणं आणि त्याचा संग्रह करणं. आता संग्रह हा दोन पद्धतीने होत असतो. एकतर त्या कंपनीचं मोठं स्टोअर असेल त्या स्टोअरमध्ये करणं, आणि प्रत्यक्ष जिथे रिटेल स्टोअर आहे म्हणजे ज्या ठिकाणी सातत्याने मेकॅनिक्सशी संबंधित असं, अशा दोन पद्धतीचे स्टोअरसुद्धा करता येतात. म्हणजे मोठा साठा करणं आणि रोजच्या रोज लागणारा वेगळा असा साठा करणं, हे काम स्पेअर पार्ट मॅनेजरकडून केलं जातं. आता ज्या काही स्पेअर पार्टची मागणी होते किंवा स्पेअर पार्ट आणले जातात किंवा स्पेअर पार्ट दिले जातात, यांच्या ज्या पावत्या आहेत, ज्या रिसिप्ट आहेत, त्या व्यवस्थितपणे तयार करण्याचं काम केलं जातं. आता हे रेग्युलर ऑफलाईन म्हणजे ज्याला आपण म्हणतो मॅन्युअल केलं जातं किंवा कॉम्प्युटराईज केलं जातं. तर हल्ली सर्वच जी कामं आहेत ती नॉर्मली कम्प्युटराईज सिस्टीममध्येच असतात. त्याचा एक फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटनुसार त्या पावत्या तयार केल्या जातात. तयार केलेल्या पावत्या कम्प्युटरवर सुद्धा आणि मॅन्युअलसुद्धा प्रिंटआउट काढून त्याची हार्ड कॉपी काढून ही व्यवस्थित त्याच्या कॅटेगरीनुसार किंवा मंथ वाईज असू द्या, डेली, इयरली अशी त्याची वेगवेगळी प्रतवारी करून ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर त्या स्टोअरमध्ये येणारी जी सामग्री आहे तिला योग्य चिन्हांकन करून योग्य त्या ठिकाणी जागा ठेवणे. आता आपण इथे पाहिलं असेल, इथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे स्पेअर पार्ट आहेत ते स्पेअर पार्ट ठेवलेले असतात. आता प्रत्येक स्पेअर पार्टला त्याच्या योग्य ठिकाणी ठेवणं, त्याला कोडिंग करणं म्हणजे चिन्हांकन करणं, हे काम संबंधित वर्क्स मॅनेजर करतो. जेणेकरून स्पेअर पार्टची मागणी झाल्यानंतर सहजगत्या ते कोणत्या ठिकाणी, कोणत्या बिनमध्ये, कोणत्या ड्रॉवरमध्ये किंवा कोणत्या कपाटात ठेवलेलं आहे हे कळण्यासाठी सोयीचे जावे म्हणून संबंधित जे स्पेअर पार्ट आहे त्याला व्यवस्थितपणे चिन्हांकन करून, मार्किंग करून, कोडिंग करून ठेवलं जातं. वेळ वाचते आणि होणारा त्रासही वाचतो, यासाठी हे गरजेचं असतं. त्यानंतर उत्पादन सेवा संस्थेतील विविध विभागांना मागणी पत्रकावर सामग्री निर्गमित करणे. आता ही जी मागणी आहे, ही मागणी करतो कोण? तर ही मागणी वर्कशॉपमधील जो मेकॅनिक आहे किंवा सर्व्हिस इंजिनियर आहे, काम करत असताना ज्या स्पेअर पार्टची आवश्यकता आहे त्या आवश्यक स्पेअर पार्टला त्या ठिकाणी मागणी करून त्याचं जे काही पेपरवर्क आहे ते पूर्ण करून संबंधित संस्थेला किंवा मेकॅनिकला ते स्पेअर पार्ट प्रदान करण्याचं काम, देण्याचं काम केलं जातं. आता या ठिकाणी तो जो वर्क्स मॅनेजर आहे तो काय करतो? वर्कशॉपमधील असलेल्या त्या मेकॅनिकलाही स्पेअर पार्ट देतो
समजा रिटेल आउटलेट असेल, म्हणजे बाहेरून येणारे जे मेकॅनिक आहे इतर वर्कशॉपमधील किंवा काही कस्टमर असतील, त्याचबरोबर काही छोटे छोटे जे काही वेगळे असे वर्कशॉप असतील, सर्व्हिस स्टेशन्स असतील, ज्या संस्था असतील किंवा स्पेअर पार्टची दुकानं असतील, यांना सुद्धा देण्याचं काम, स्पेअर पार्ट प्रदान करण्याचं काम, निर्गमित करण्याचं काम हे या वर्क्स मॅनेजर जो स्पेअर पार्ट मॅनेजर आहे त्याच्याकडून केलं जातं. आता त्यानंतर जे मागणी पत्रक आहेत त्या मागणी पत्रकांचा व्यवस्थितपणे सांभाळ करणं खूप गरजेचं असतं. कारण हे मागणी पत्र बिलिंग डिपार्टमेंटला द्यावायचे असतात, ज्याला रिक्विजिशन्स लेटर्स म्हणूया आपण. ते रिक्विजिशन लेटर्स किंवा जे मागणी पत्र आहे त्यांचा सांभाळ करून योग्य त्या डिपार्टमेंटला, योग्य त्या विभागाला देण्याचं काम सुद्धा केलं जातं. त्यानंतर त्या वर्कशॉपमध्ये असलेले जे स्पेअर पार्टचं डिपार्टमेंट आहे, स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये आपण इथे पाहिलंय वेगवेगळ्या प्रकारचे हे जे रॅक्स आहेत किंवा ज्याला आपण बिन असं म्हणतो, तर ज्या बिनमध्ये ते स्पेअर पार्ट ठेवले जातात. तर त्या बिनला बिन कार्ड्स दिलेले असतात, म्हणजे त्या ठिकाणी कोडिंग केलेलं असतं, एक कार्ड्स असतात. त्या कार्डनुसार त्या बिनमध्ये किंवा त्या कपाटाच्या छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये कोणकोणते स्पेअर पार्ट आहेत याची नोंदणी केलेली असते. आणि त्यासाठी ते जे बिन कार्ड्स आहेत ते बिन कार्ड तयार करावं लागतात. आणि ह्या बिन कार्डवर त्या संबंधित रॅकमध्ये किती स्पेअर पार्ट होते, दिलेले आहेत आणि किती शिल्लक आहेत याची नोंदणी केलेली असते. आता ही नोंदणी जी आहे ती मॅन्युअली पण होते आणि हल्ली कम्प्युटराइज होते. म्हणजे कम्प्युटरमध्ये त्या स्पेअर पार्टच्या त्या संबंधित बिनमध्ये किती मटेरियल आहे हे आता सांगता येतं किंवा आपल्याला पाहता येतं, किती होतं, किती दिलेलं आहे आणि आता किती शिल्लक आहे. आता हे कशासाठी हवं आहे? कारण त्यानुसार संबंधित वर्कशॉपमधील जो स्पेअर पार्ट मॅनेजर आहे त्याला अंदाज येतो की आपल्याकडे किती शिल्लक आहे, हा साठा किती दिवस शिल्लक राहणार आहे आणि त्या संदर्भात अजून मागणी करावायची आहे का आपल्याला, याचाही विचार त्या ठिकाणी केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं जे स्टोअर आहे आपण पाहिला असेल इथे किती क्लीन आहे, एकदम स्वच्छ आहे. या ठिकाणी असलेले जे काही व्हॅक्यूम क्लिनर असतील, मग इथे मॅन्युअली किंवा जे ऑटोमायझेशन थोडंसं करून, थोडासा आधुनिक पद्धतीचा वापर करून या स्पेअर पार्टच्या डिपार्टमेंटमध्ये क्लीननेस खूप हवा आहे. आणि तो क्लीननेस किंवा ती स्वच्छता करून घेण्याचं काम हे त्या स्पेअर पार्ट मॅनेजरचं काम असतं. आता हा क्लीननेस का पाहिजे तर एकतर स्वच्छता असल्यानंतर आपल्याला काम करताना प्रसन्नता वाटते. तिथे असणारी धूळ किंवा जो घाण वास आहे त्याचा त्रास होणार नाही तर स्वच्छता असेल तर. सगळ्यात महत्त्वाचं ऑइल वगैरे असे जे भाग असतात किंवा ज्याला आपण म्हणूया अशा ज्या गोष्टी असतात त्या समजा सांडल्या किंवा काही स्पेअर पार्ट्स किंवा इतर गोष्टी समजा हे झाल्या तर तिथे अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणजे काम करताना प्रसन्नता वाढावी, शिवाय अपघात टाळता यावे यासाठी ते स्टोअर स्वच्छ करून घेणं हे खूप महत्त्वाचं काम त्या मॅनेजरकडून केलं जातं. आता स्टोअर म्हटलं की सगळ्या प्रकारचं मटेरियल त्यामध्ये आलं. मग ते पेट घेणार असेल, पेट न घेणार असेल, काही स्फोटक असतात पदार्थ जसं ऑइल आपण म्हणूया, काही थोड्याफार प्रमाणात डिझेल पेट्रोल किंवा आणखीन काही केमिकल्स असतात जे प्रत्यक्ष काम करताना त्या ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये काम करताना लागत असतात. तर काही कारणामुळं त्या ठिकाणी समजा आग लागली
तर ती आग विझवण्यासाठी ची यंत्रणा ही असणं खूप आवश्यक असतं. म्हणजे अपघात होणं, वित्तहानी होणं आणि मनुष्यहानी होणं हे आपल्याला टाळता येते. याचबरोबर त्या सामग्रीची चोरी होऊ नये याचीही काळजी घेतली जाते. त्यासाठी आता हल्ली खूप चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत, ज्याला आपण CCTV कॅमेरेज म्हणतो. अशा पद्धतीची सोय तिथे करणं गरजेचं असतं आणि ती त्या वर्कशॉप मॅनेजरकडून केली जाते. आणि जी गळती असेल चुकून, समजा ऑइल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा काही आता गॅसियस अशी काही सिलेंडर्स असतात, तर त्या सिलेंडर्स म्हणजे पेंट सिलेंडर असतील किंवा रस्ट अँटी-रस्ट जे सिलेंडर्स असतात, तर अशांची गळती जर असेल तर योग्य वेळी ती काळजी घेऊन ती गळती थांबवणं गरजेचं असतं. किंवा जर रिपेअर करता येत नसेल तर तसे जे काही कॅन्स असतील किंवा सिलेंडर असतील ते ताबडतोब बाहेर काढून नेणं गरजेचं असतं. मग चोरी होऊ न देणं किंवा चोरी न होण्यासाठी प्रयत्न करणं, गळती न होऊ देणं, या सर्व गोष्टींची जबाबदारी ही त्या शॉपमध्ये असलेल्या स्पेअर पार्ट मॅनेजरची असते. त्याचबरोबर इतर जे काही नैसर्गिक आपत्ती असतात, आपल्याला माहीत आहे, काही वेळेला भूकंप होतो, काही वेळेला वादळ येतं, पाणी येतं. मग अशा नैसर्गिक आपत्तीपासून सुद्धा संरक्षण होण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक असतं, ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो. आणि त्या डिझास्टर मॅनेजमेंटचा अभ्यास करून त्या पद्धतीचं ते स्टोअर रूम मेंटेन केलं पाहिजे आणि त्याची काळजी ही घेतली जाते. आता वर्कशॉपमधील जे स्टोअर आहे त्या स्टोअरमध्ये त्या संबंधित स्पेअर पार्ट मॅनेजर आणि त्याच्या हाताखाली असलेले जे काही काम करणारे कामगार आहेत किंवा ऑथोराईज कामगार आहेत त्या स्टोअरमध्ये काम करणारे, त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला तिथे कोणत्याही प्रकारची परवानगी नसावी किंवा नसते आणि त्याची काळजी ही घेतली जाते. आणि अशा अनधिकृत व्यक्तीस आतमध्ये मज्जाव असतो, कारण का तिथं तसं येणं, तिथं उपस्थित असणं हे दोन अर्थाने चुकीचं असतं. एकतर त्याला तिथली माहिती नसते किंवा माहिती असेल तर तो वेगळ्या उद्देशाने आलेला असेल, तर ते होऊ न देणं, तर त्याची संपूर्ण सांभाळण्याची जबाबदारी, सर्व मेंटेन करण्याची जबाबदारी ह्या संबंधित जो स्पेअर पार्ट मॅनेजर आहे त्याची असते. त्यामुळे अशा व्यक्तीला त्या स्टोअरमध्ये प्रवेश करू न देणे, अशा पद्धतीची रचना करणं हे काम केलं जातं. आता या विभागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मार्गावर नियंत्रण ठेवणे, म्हणजे इथे काम करत असताना समजा मोठं शोरूम असेल किंवा छोटं असेल तर तिथे एक प्रकारचा येण्या जाण्यासाठी असा आपण पाहिला असेल की ह्या दोन बीममध्ये इथे हा मार्ग आहे. अशा पद्धतीचा मार्ग काही वेळेला पेंटिंगच्या साहाय्याने, रंगाच्या साहाय्याने तो अधोरेखित केलेला असतो. त्याचा उद्देश असा आहे की त्यातूनच त्या कामगाराने जावं, ते स्पेअर पार्ट घ्यावेत, जेणेकरून काम करताना सोयीचं जावं, कुठलाही अपघात होऊ नये, हा त्याचा मागचा उद्देश असतो. तर तो जो मार्ग आहे जाण्या येण्याचा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा काम त्याच्याकडून केलं जातं. आता त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, आवश्यक असणाऱ्या सामग्रीची यादी वेळोवेळी खरेदी विभागाला देणे. आता ही जी आवश्यक असणारी सामग्री म्हणजे काय, तर वर्कशॉपमध्ये काम करत असताना सातत्याने स्पेअर पार्ट लागतात किंवा जी काही सामग्री लागते त्याची गरज लागते, ती कमी होत जाते. आणि ही कमी झालेली जी सामग्री आहे त्याची यादी वेळेतच त्या ठिकाणी जे संबंधित डिपार्टमेंट आहे, खरेदी विभाग आहे किंवा ज्याला आपण परचेस डिपार्टमेंट आहे, त्याला वेळेवर त्याची यादी देणं, त्याची मागणी करणं हे अतिशय महत्त्वाचं काम केलं जातं. जेणेकरून काम करत असताना कुठल्याही प्रकारचा खोळंबा होणार नाही की संबंधित स्पेअर पार्ट आला नाही किंवा संबंधित वस्तू आली नाही
आणि म्हणून ते काम अडलेलं आहे, स्पेअर पार्ट डिपार्टमेंटमुळे अडलेलं आहे, अशा प्रकारचा ठप्पा नको यावायला किंवा काम हे वेळेत व्हावं यासाठी त्या सामग्रीची दैनंदिन असो किंवा आठवड्याला असो किंवा महिन्याला असो त्याची यादी तयार करून संबंधित खरेदी विभागाला देणं हे गरजेचं असतं आणि ते करण्याचं काम तो वर्क्स मॅनेजर करत असतो. पुढचा जो मुद्दा आहे तो खरेदी, वस्तू उत्पादन व सेवा निरीक्षण विभागाला योग्य ते सहकार्य करणं. आता वस्तू उत्पादन मगाशी म्हटल्याप्रमाणे OEM म्हणजे ज्या प्रत्यक्ष स्पेअर पार्ट मॅन्युफॅक्चर करतात, तयार करतात, अशा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी सहकार्य करायचं, त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहायचं. नंतर जे सर्व्हिस स्टेशन आहे किंवा जे आपल्या वर्कशॉपमधलं सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, जे सेवा डिपार्टमेंट आहे, मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे, त्यांच्याशी सहकार्याने राहणं, त्यांना लागणाऱ्या गोष्टींची वेळेवर पूर्तता करणं. त्यानंतर जे इन्स्पेक्शन किंवा निरीक्षण विभाग आहे, इन्स्पेक्शन डिपार्टमेंट ज्याला आपण असं म्हणतो, तर त्यांनाही त्या पद्धतीचं सहकार्य करणं हे संबंधित जो स्पेअर पार्ट मॅनेजर आहे तसं असतं. कारण का हे निरीक्षण करणं, इन्स्पेक्शन करणं खूप गरजेचं असतं. याच्यामुळे आपल्या स्वतःच्या कामावर सुद्धा एक प्रकारचं नियंत्रण राहतं, आपण चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि म्हणूनसाठी म्हणजे खरेदी वस्तू उत्पादन विभाग किंवा कंपनी असेल, सेवा विभाग असेल, सर्व्हिस डिपार्टमेंट असेल, इन्स्पेक्शन डिपार्टमेंट असेल, त्यांना वेळोवेळी त्यांच्या गरजेनुसार सहकार्य करणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वार्षिक तपासणी करणे. साधारणपणे काही महिने असे असतात, म्हणजे एप्रिल, मार्च, काही वेळेला फेब्रुवारी, असे जे महिने असतात, ह्या महिन्यामध्ये त्या वर्कशॉपमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये वार्षिक तपासणी होत असते, ज्याला आपण कंपनीच्या भाषेमध्ये इन्व्हेंटरी असे म्हणतो. इन्व्हेंटरी, तर ही इन्व्हेंटरी करणं हे खूप गरजेचं असतं. संपूर्ण स्पेअर पार्ट डिपार्टमेंटमध्ये असलेल्या एका गोष्टीची नोंद करणं, नोंद केलेल्या गोष्टी त्या ठिकाणी जाग्यावर आहेत का याची पाहणी करणं. मग ही नोंद असलेल्या वस्तूंची असेल, स्वच्छते संबंधितली असेल, अपघात होऊ नये अशा संदर्भातली असेल, आग लागू नये यासाठी लागणारे जे काय सिलेंडर्स असतात त्यांची कालमर्यादा संपलेली असेल, या सगळ्यांचा साकल्याने विचार करून ती वार्षिक तपासणी करणं, इन्व्हेंटरी करणं हे गरजेचं असतं. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ही इन्व्हेंटरी केली जाते आणि ते करण्याचं काम या वर्क्स मॅनेजरचं असतं. त्यामुळे वार्षिक तपासणी करणं हे खूप गरजेचं असतं. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण वर्कशॉपमधील जे स्पेअर पार्ट डिपार्टमेंट आहे त्या स्पेअर पार्ट डिपार्टमेंटच्या स्पेअर पार्ट मॅनेजरचं किंवा सेल्स मॅनेजरचं, स्पेअर पार्ट सेल्स मॅनेजरचा आपण अभ्यास केला. यामध्ये काही आपल्याला शंका असतील, प्रश्न असतील, आपण त्या जरूर विचारा. आपल्या शंकांचं समाधान केलं जाईल. धन्यवाद.